मला हव्या असणाऱ्या गोष्टींपासून माझे रक्षण केल्याबद्दल आणि जे मला माहीत नव्हते की मला ज्याची गरज आहे ते दिल्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. काय असा अनुभव आपण घेतला आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मानवी जीवनामध्ये देवाची चिरस्थायी उपस्थिती जणू काही दुधात साखर असणे होय. कारण मानवी जीवनामध्ये संकट, त्रास, आजार, बंधन अशा अनेक गोष्टी असतात आणि केवळ देवच या गोष्टींमधून आम्हाला बाहेर काढू शकतो. आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की देव आमच्यासाठी काय काय करतो आणि ज्या वेळेस आम्हाला त्याचा अनुभव येतो त्यावेळेस आम्ही त्याचे आभार मानणे, त्याला धन्यवाद देणे आमचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, परमेश्वर आणि मानव यांच्यातली दरी सांधण्यासाठी देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवर यावे लागले. मानवाचे जीवन जगावे लागले आणि दुःख व मानहानी सहन करावी लागली. त्याच्या दुःख सहनाचे वर्णन स्तोत्र 102 मध्ये करण्यात आलेले आहे. हे तारकाविषयीचे स्तोत्र आहे. त्याने वधस्तंभावर मरण पत्करण्याच्या आधी गेसेमने बागेत ज्या भावना अनुभवल्या त्याचे वर्णन या स्तोत्रात केलेले आहे. या स्तोत्राचे शीर्षक आपण वाचूया. व्याकुळ होऊन आपले गाऱ्हाणे परमेश्वरापुढे मांडणाऱ्या दीनाने करावयाची प्रार्थना. हे स्तोत्र रचणाऱ्याच्या नावाचा या ठिकाणी उल्लेख नाही, परंतु माझ्या मते हे स्तोत्र दाविदाने लिहिलेले आहे. हे स्तोत्र ख्रिस्ताच्या दुःख सहनाविषयी आहे आणि नवीन करारामध्ये या स्तोत्रातील वचने वापरण्यात आली आहेत. स्तोत्रसंहिता 102 अध्याय आणि पहिलं वचन वाचूया. हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझी आरोळी तुझ्याकडे पोहोचो. गेसेमने बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने प्रभू पित्याजवळ याचना केली. ह्या ठिकाणी तो यहोवाजवळ प्रार्थना करीत आहे. तो अपमानित होऊन आला तरी तो देहरूपात परमेश्वर होता. उत्पत्तीच्या पुस्तकात आम्हाला लक्षात घेण्यासारखे विधान आढळते. उत्पत्तीचे पुस्तक 19 अध्याय 24 वचन. तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा यावर गंधक व अग्नी यांचा वर्षाव आकाशातून केला. दुसऱ्या शब्दात पृथ्वीवरील यहोवा स्वर्गातील यहोवाला न्याय प्रगट करण्यास सांगत आहे. इब्री लोकासपत्र 5 अध्याय आणि 7 वचनात गेसेमने बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने प्रभू पित्याजवळ याचना केली त्याचा उल्लेख आम्हाला वाचायला मिळतो. तो म्हणतो, त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात स्वतःला मरणापासून तारावयास जो शक्तिमान त्याचजवळ मोठ्या आक्रोशाने व अश्रुगाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सुभक्तीमुळे ऐकण्यात आली. पवित्र आणि न्यायी परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर आला, कारण तुमच्या व माझ्या खातिर त्याने आमची पातके स्वतःवर घेतली. जो तो पापविरहित होता तो आमच्याकरिता पाप असा झाला. त्याने आमच्यासाठी जे दुःख झेलले त्याविषयी कित्येक वर्षे आधी दाविदाने जे वर्णन 102 स्तोत्रात केले आहे ते आपण वाचत आहोत. 8 वचन वाचूया. 102 स्तोत्र 8 वचन. माझे वैरी दिवसभर माझी निंदा करीतात, माझ्यावर खवळलेले लोक माझ्यावरून शाप देतात. येशू ख्रिस्ताच्या सेवा काळातल्या शेवटल्या दिवसांमध्ये त्याचा द्वेष करणारे सतत त्याच्या जीवावर टपून बसलेले होते आणि ते त्याची संधी मिळताच मानहानीही करीत होते. 10 वचन. ह्याला कारण तुझा रोष, तुझा क्रोध, कारण तू मला वर उचलून फेकून दिले आहे. रोष आणि क्रोध हे 2 शब्द इब्री भाषेतील जे शब्द आहेत ते फार कडक आहेत, कठोर आहेत. हे सर्व त्याने का सहन केले? त्याच्यासमोर जो आनंद ठेवला होता त्यासाठी. आमच्यावर आमच्या पापांमुळे देवाचा क्रोध येणार होता तो येशू ख्रिस्तावर आला, कारण त्याने आमची पातके स्वतःवर घेतली. त्याच्याविषयी यशाया संदेष्टाचे पुस्तक 53 अध्याय 5 आणि 10
वचनामध्ये म्हटले आहे. 5 आणि 10 वचन वाचूया. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला, आणि त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, आणि त्याने त्याला पिडिले. प्रिय श्रोतांनो, ते सर्व भयंकर असह्य दुःख त्याने पेलले. त्याच्या समोर जो मोठा आनंद राखून ठेवण्यात आला होता, त्यासाठी त्याने ते सहन केले. 12 आणि 13 वचनांमध्ये पुढे तो म्हणतो, हे परमेश्वरा, तू सर्व काळ राजासनारूढ आहेस. तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या कायम राहील. तू उठून सियोनवर दया करीशील, कारण तिच्यावर कृपा करण्याचा समय आला आहे. नेमिलेला समय येऊन ठेपला आहे. हा नेमिलेला समय मानवजातीच्या तारणाचा समय होता. ख्रिस्ताद्वारे देव व मानव यांच्यामध्ये समेट घडून आणण्याचा होता, आणि त्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने आपल्या मरणाने मानवाच्या पापांची किंमत मोजून दिली व पवित्र प्रभू परमेश्वरासमोर मानवाच्या पापाचे प्रायश्चित केले, आणि देव व मानव यांच्यात समेट घडून आणला. 16व्या वचनात तो पुढे म्हणतो, कारण परमेश्वराने सियोन पुन्हा बांधिले आहे, तो आपल्या गौरवाने प्रगट झाला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होते की त्याच्या प्राणार्पणामुळे सियोनाचा उद्धार होईल. 25 ते 27 वचनांमध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, तू पुरातन काळी पृथ्वीचा पाया घातला, गगने तुझ्या हातचे कृत्य आहे. ती नाहीशी होतील, परंतु तू निरंतर आहेस. ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील, ती तू प्रावरणासारखी बदलशील, आणि ती नाहीशी होतील, परंतु तू तोच आहेस, तुझ्या वर्षांना अंत नाही. श्रोत्यांनो, या वचनाचा उपयोग पवित्र आत्म्याने इब्री लोकास लिहिलेल्या पत्राच्या 1 अध्यायातील 10 ते 12 या वचनांमध्ये केला आहे. 28व्या वचनात तो म्हणतो, तुझ्या सेवकांचे वंशज कायम टिकून राहतील, त्यांची संतती तुझ्या समोर स्थायिक होईल. हे स्तोत्र आपण अगदी थोडक्यात पाहिले, परंतु माझी अपेक्षा अशी आहे की तुम्ही ते स्वतः नीट वाचावे. या स्तोत्रावरून येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाची काहीशी कल्पना आम्हाला येते. त्याचा द्वेष, त्याची मानहानी, त्याचे दुःख, त्याच्या शारीरिक, मानसिक व आत्मिक यातना यांचे वर्णन काही प्रमाणात या स्तोत्रात झालेले आहे. परंतु श्रोत्यांनो, ही गोष्ट ही तितकीच खरी आहे की जर आमच्या तारकाने आमच्यावरची शिक्षा, आमच्या वाटेचा देवाचा क्रोध जर झेलला नसता, सहन केला नसता, तर आम्ही अजूनही पापात खितपत पडलो असतो. देवाशी आमचा कधीही समेट झाला नसता. म्हणून ख्रिस्ताच्या पृथ्वीवर येण्याबद्दल, त्याने जे दुःख सहन केले त्याबद्दल आणि त्याच्या मरण व पुनरुत्थानाबद्दल आम्ही देवाचे मनोमन आभार मानायला हवेत. ख्रिस्ताचे जीवन, मरण व पुनरुत्थान ही सर्व देवाच्या महान कृपेची कृत्य आहेत. त्यातून प्रेमस्वरूप देवाची मानवावरची प्रीतीच प्रकट झाली आहे. म्हणून पुढच्या स्तोत्रात परमेश्वराची स्तुती करायची संधी आम्हाला मिळते. स्तोत्रसंहिता 103 हे स्तोत्र यहुदी व ख्रिस्ती विश्वासणारे यांच्याकरिता असलेले एक विशेष स्तोत्र आहे. आजही विश्वासणाऱ्यांना या स्तोत्रातून खरे सामर्थ्य प्राप्त होते, प्रकाश प्राप्त होतो. हे एक उपकार स्तुतीचे स्तोत्र आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या व्यक्तित्वाची स्तुती करणारे स्तोत्र आहे. या स्तोत्राचे मी खालीलप्रमाणे 4 भाग पाडले आहेत. पहिला भाग सध्याच्या स्थितीबद्दल बोध, दुसरा भाग यहोवा देवाबद्दलची घोषणा, तिसरा भाग मानवाविषयीची घोषणा, आणि चौथा भाग भविष्याविषयीची घोषणा. त्यापैकी पहिला भाग आपण आता पाहूया. तो बोधपर आहे. 103 स्तोत्र पहिली 2 वचने वाचूया. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. या वचनांमध्ये परमेश्वराची मनापासून उपकार स्तुती करण्यास सांगण्यात आले आहे. परमेश्वराची स्तुती करण्याबाबतीत पहिल्या 2 वचनात 2दा सांगितले आहे. आजकाल अनेकदा आमच्या उपासनांमध्ये आम्हाला हीच गोष्ट पाहायला मिळते की देवाची स्तुती मनापासून होत नाही. एखादा विधी पार पाडला जावा त्याप्रमाणे देवाची स्तुती केल्या जाते. परंतु स्तोत्रकर्ता आम्हाला सुचवत आहे की आम्ही आमच्या सर्व अंतर्यामासह देवाचे उपकार स्मरण करावे. नुसते पोपटाप्रमाणे आम्ही स्तुतीची वाक्य बोलू नयेत. याच एका गोष्टीविषयी परमेश्वराने त्याच्या लोकांना धोक्याचा इशारा दिला. यशायाचे पुस्तक 29 अध्याय आणि 13व्या वचनात तो आम्हाला सांगतो, प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करीतात, तरी मजपासून आपले अंतकरण दूर राखितात, आणि हे माझे भय बाळगतात. ते केवळ मनुष्यांनी पडविलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात. तुम्ही मान्य करा अगर नका करू श्रोतानो, पण ही गोष्ट आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत खरी आहे.
मंडळीतल्या आमच्या उपासनेच्या वेळा आशीर्वादित आनंददायक का ठरत नाहीत? तर त्याचे कारण आमचे केवळ ओठ देवाची स्तुती करतात, परंतु आमची मने देवापासून फार फार दूर असतात. आमच्या मधल्या तरुण गायक वृंदांविषयी देखील हीच गोष्ट बऱ्याच अंशी खरी आहे. ते सणाच्या वेळेला, सभांच्या प्रसंगी सुंदर ख्रिस्ती भक्तिगीते सादर करतात, परंतु त्यांच्या जीवनातून परमेश्वराचे गौरव होत नाही. स्तोत्रकर्ता म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. आम्ही परमेश्वराची अगदी मनापासून उपकार स्तुती करायला हवी. 3रं वचन वाचूया. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो, तो तुझे सर्व रोग बरे करीतो. जोपर्यंत आमच्या पापांची क्षमा होत नाही तोपर्यंत आमचे रोगही बरे होत नाहीत, कारण रोग हे पापाचा परिणाम आहेत. येशू ख्रिस्ताला आमच्या पापांकरिता देण्यात आले. आमचे तारण व्हावे, आम्ही नीतिमान ठरावे याकरिता त्याला उठविण्यात आले. जोपर्यंत आमचे ख्रिस्तावरच्या विश्वासाद्वारे न्यायीकरण होत नाही तोपर्यंत आमच्या पापांची क्षमा होत नाही. मगाशी जे वचन मी तुम्हाला यशायाचे पुस्तक ह्यामधून वाचून दाखवले तेच पेत्राने आपल्या पत्रामध्ये वापरले आहे. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 24 वचन. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 24 वचन. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाचरणासंबंधाने मृत होऊन धार्मिक आचरणासाठी जागृत राहावे. त्याला बसलेल्या फटक्यांनी तुम्ही निरोगी झाला आहात. श्रोत्यानो, पापापासून निरोगीपण महत्वाचे आहे. 4थ्या वचनात तो म्हणतो, तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्धरितो, तो तुला दया व करुणा ह्यांचा मुकुट घालितो. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवल्याने आम्हालाही सार्वकालिक जीवनाची आशा प्राप्त होते. आम्हाला त्याद्वारे प्रभू परमेश्वर विनाश गर्तेतून, मृत्यूच्या दरीतून बाहेर काढतो. अनेक देवाचे सेवक शारीरिक रोगाने पीडित आहेत आणि अनेक कधीच निरोगी झाले नाहीत. त्यापैकी पॉल एक होता, ज्याच्या शरीरात एक काटा रुतवून ठेवण्यात आला होता, पण त्याला आरोग्य प्राप्त झाले नाही. फॅनी क्रॉस्बी मरूपर्यंत आंधळी होती. जॉन मिल्टन आंधळा होता. ह्या लोकांविषयी काय? त्यांना देवाने आरोग्य दिले नाही म्हणून आपण असे म्हणाल काय की त्यांच्यामध्ये काहीतरी गडबड होती? आरोग्य प्राप्त होणे एक विलक्षण बाब आहे, परंतु नेहमीच परमेश्वर तसे घडू देत नाही. लक्षात ठेवा की देवाच्या काही निवडलेल्या सेवकांना देवाने त्यांच्या आयुष्यात कधीच आरोग्य दिले नाही. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता, आता कवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. भारावणे मन जाय रे ख्रिस्ता, बघता निस्वार्थ तव प्रेमा. जीव तुझ साठीच रे. हे पाप माझे आजला
आता तो पुढे 5व्या वचनात काय म्हणतो पहा. 103 स्तोत्र 5वे वचन. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. परमेश्वर सतत त्याच्या पवित्र वचनांच्याद्वारे आमच्या आत्म्याचे पोषण करीतो, ज्यामुळे आम्हाला नवे सामर्थ्य प्रतिदिनी प्राप्त होते. पण तो स्वर्गीय मानना म्हणजे पवित्र शास्त्रातील वचन यांनी जर आम्ही आमच्या आत्म्याचे पोषण केले नाही, तर त्याची उपासमार तर होईलच, पण त्याचा परिणाम आमच्या संपूर्ण जीवनावर होईल. देवाच्या वचनाचे अन्न आम्हाला सामर्थ्यासाठी आवश्यक आहे. प्रिय श्रोत्यानो, आपण 103 या स्तोत्राचे पहिले 2 भाग पाहिले. आम्ही देवाच्या कृपेचे वर्णन पाहिले. खरोखर परमेश्वर देवाची कृपा अगाध व अथांग आहे. ती फक्त ख्रिस्त येशूच्या मरण व पुनरुत्थानातूनच सिद्ध होत नाही, तर आमच्या दैनंदिन जीवनातही सिद्ध होते. आम्ही त्याच्या कृपेची कृत्ये जाणण्यासाठी, आमच्यावर ओतलेले आशीर्वाद लक्षात घेण्यासाठी आमचे अंतःचक्षु उघडायला हवेत. ख्रिस्ताच्या मागे जायला हवे. देवाच्या आज्ञांचे पालन करायला हवे. तरच परमेश्वर किती चांगला आहे याचा पदोपदी आम्हाला अनुभव येईल. आता परमेश्वर आम्हाला आमच्या पापांची क्षमा करतो. तो आमचे सर्व रोग बरे करतो. तो आम्हाला मृत्यूपासून सोडवितो. तो आम्हाला दया व करुणा यांचा मुकुट घालतो. त्याच्या कृपेची ही सर्व कृत्ये आम्ही पाहिलीत. आता आपण 6व्या वचनापासून पुढे पाहूया. 103 स्तोत्र 6 आणि 7 वचन वाचूया. जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्ये करीतो. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना विदित केली. परमेश्वर न्यायी व नीतिमान असल्यामुळे त्याला अन्याय व अनिती यांचा वीट आहे. म्हणूनच तो आपल्या सामर्थ्याने जे जाचलेले आहे त्यांच्याकरिता नीतीची व न्यायत्वाची कृत्ये करीतो. परमेश्वराने मोशेला त्याचा मार्ग विदित केला, परंतु जे काही इस्रायली लोकांनी पाहिले ते सर्व चमत्कार होते. त्यांच्याजवळ समज नव्हती. आज सुद्धा असे बरेच लोक आहेत जे सत्य थोडे बहुत समजतात, पण देवाच्या मार्गावर येत नाहीत. श्रोत्यानो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की परमेश्वर आम्हाला पुढे होणाऱ्या गोष्टी सांगतो. तो आम्हाला त्याचे मार्ग विदित करतो, यासाठी की आम्ही त्याच्याच मार्गात चालावे. स्तोत्रसंहिता 25 अध्याय आणि 14व्या वचनात पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, परमेश्वराचे रहस्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर असते आणि तो आपला करार त्यांना कळवेल. परमेश्वराची इच्छा ही आहे की आम्ही त्याचे मार्ग समजून घ्यावेत, म्हणजे आम्ही त्याच्या मार्गात चालू शकू. परंतु आमच्याजवळ परमेश्वराचे मार्ग दाखविणारे विदित करणारे पवित्र शास्त्र असले तरी ते समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करीत नाही. आम्ही परमेश्वर काय चमत्कार करतो किंवा करेल याकडेच लक्ष लावण्याचा प्रयत्न करतो, आणि जर चमत्कार दिसला तरच आम्ही त्याला नमस्कार करतो. परंतु आम्हाला परमेश्वराच्या वचनात दाखविण्यात आलेले परमेश्वराचे मार्ग जाणून घेऊन त्याप्रमाणे चालण्याची गरज आहे. पहा, परमेश्वर तर शिकविण्याचे, मार्ग दाखविण्याचे काम तर करतो, परंतु आम्ही शिकायचेच नाही असे ठरवले तर परमेश्वराचा त्याला नाईलाज आहे, आणि म्हणून आम्ही आमचे आशीर्वादही गमावून बसू. स्तोत्रकर्ता 103 स्तोत्र 8 ते 10 या वचनांमध्ये म्हणतो. 8 ते 10 वचने वाचूया. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. तो मंद क्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही. त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. परमेश्वर खरोखर दयाळू व कनवाळू आहे. तुम्ही क्षणभर थांबून त्याच्या दयेविषयी व मानवाच्या अपराधांविषयी विचार करा. जर अत्यंत पवित्र असलेल्या आमच्या प्रभू परमेश्वराने मानवाच्या पापांबद्दल त्याच मानाने शिक्षा केली असती, तर या पृथ्वीवर आज फारच थोडे लोक शिल्लक राहिले असते. मानवाची अन्यायकारी कृत्ये, त्याची अनिती व त्याचा अत्याचार, त्याचे परमेश्वराला धिक्कारण्याचे भयंकर पाप आणि त्याची हाव, त्याची दुष्ट प्रवृत्ती याबद्दल जर परमेश्वराने मानवाला त्याच्या योग्य प्रमाणात शिक्षा केली असती, तर पृथ्वीवर कोणी शिल्लकच राहिले नसते. आणि यावरूनच सिद्ध होते की परमेश्वर मंद क्रोध आहे. तो आमच्या पापांच्या मानाने आम्हाला शिक्षा करत नाही. उलट त्याने आमचा ख्रिस्त येशूच्याद्वारे उद्धार केला. आज आम्हाला देवाच्या कृपेची गरज आहे. स्तोत्रकर्ता परमेश्वराच्या या कृपेच्या जाणीवेने अगदी भारावून गेला आहे. तो 11व्या वचनात म्हणतो, कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. श्रोत्यानो, आम्ही जीवधारी प्राणी हवेशिवाय जगू शकतो का? नाही ना. परमेश्वराची दया आमच्याकरिता हवे इतकीच आवश्यक आहे. आणि आपण हवेला पाहू शकत नाही, पण तिचे अस्तित्व आम्हाला वाऱ्याच्या झुळकेने
किंवा पानांच्या हल्ल्याने जाणवते. तसेच परमेश्वराच्या दयेचेही आहे. जशी हवा संपूर्ण पृथ्वीला व्यापून आहे, तशी परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. स्तोत्रकर्ता खरोखर परमेश्वराच्या कृपेच्या जाणीवेने फार कृतज्ञ झाला आहे. तो 12व्या वचनात म्हणतो, पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. याचाच अर्थ असा की परमेश्वराने आमचे अपराध फार फार दूर केले आहेत. आमच्या अपराधांची टोचणारी जाणीव त्याने दूर केली आहे आणि आम्हाला पापक्षमेचा आनंद त्याने दिला आहे. आता 13 आणि 14 वचनांमध्ये तो काय म्हणतो पहा, जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करीतो, कारण तो आमची प्रकृती जाणतो. आम्ही केवळ माते आहो हे तो आठवितो. श्रोत्यानो, तुमच्यापैकी अनेक जण देवाला आशीर्वाद न दिल्याबद्दल दोष देत असतील, परंतु पवित्र शास्त्र परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काही अटी आमच्या समोर ठेवते. त्यापैकी एक आहे परमेश्वराचे भय धरणे. आणि या परमेश्वराला दोष देणाऱ्या लोकांना मला विचारायचे आहे, काय तुम्ही तुमच्या प्रत्येक कृती व विचाराबाबत परमेश्वराचे भय धरता? कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा कोणतीही कृती करण्यापूर्वी त्याविषयी परमेश्वराची काय इच्छा आहे हे जाणण्याचा तुम्ही प्रयत्न करता काय? पवित्र शास्त्र या स्तोत्रातून आम्हाला सांगते की परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल असते. त्यांच्यावर तो पित्याप्रमाणे ममता करतो. परमेश्वर जाणतो की आम्ही धूळ आहोत आणि धुळीचे जेव्हा एकावर एक थर होतात तेव्हा ती माती असते. होय श्रोत्यानो, आम्ही माती आहोत. हेच मानवाचे खरे चित्र आहे. 103 या स्तोत्राच्या 9व्या वचनापासून ते 16 वचनापर्यंत मानवाविषयी घोषणा आहे. आता हा स्तोत्रकर्ता मानवाच्या संबंधात 14 ते 16 या वचनांमध्ये काय म्हणतो ते आपण वाचूया. 14 ते 16 वचने वाचूया. कारण तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवितो. मानव प्राण्याचे आयुष्य गवतासारखे आहे. वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो. वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही. श्रोत्यानो, परमेश्वर मानवाकडून अशक्य प्राय अशा अपेक्षा ठेवत नाही. कारण माणसात काय आहे हे त्याला ठाऊक आहे. तो माती आहे व त्याचे आयुष्य क्षणभंगूर आहे याची परमेश्वर आठवण ठेवतो. परंतु गंमत ही की मानव स्वतःविषयी ही गोष्ट विसरून जातो. तो स्वतःला फार बलवान, बुद्धिमान समजतो. त्याला स्वतःविषयी आवाजवी आत्मविश्वास वाटतो. मृत्यू आपल्याला इतक्यात गाठणार नाही असा त्याचा फाजील विश्वास असतो. परंतु हा भ्रमाचा भोपळा कधीही फुटू शकतो. आज आमच्यापैकी अनेक जण याच भ्रमात राहत आहेत. परंतु कोणत्याही क्षणी येऊन टपकणाऱ्या मृत्यू आधी आपले जीवन जर ख्रिस्ताद्वारे देवबापाच्या हातात समर्पित केले व मृत्यू येईपर्यंत प्रतिदिनी त्याला आवडेल अशा प्रकारे जीवन जगले तर मुक्ती व सार्वकालिक जीवन पदरात पडेल. श्रोत्यानो, आम्ही या कार्यक्रमाच्याद्वारे तुम्हाला दररोज येशूद्वारे देवाकडे येण्याचे आमंत्रण देत आहोत. म्हणून कृपया असे समजू नका की आमच्या देवाला तुमची गरज आहे व तुम्ही त्याच्याकडे आला नाहीत तर त्याचे फार मोठे नुकसान होईल. असे मुळीच होणार नाही. कारण मानव माती आहे हे तो जाणतो आणि केवळ त्याची मानवावरची प्रीती त्याला मानवाला आपल्याजवळ बोलवण्याची गळ घालते. त्याला तुमची नाही तर तुम्हाला त्याची गरज आहे. 103 या स्तोत्राच्या शेवटच्या भागात म्हणजे 17 ते 22 या वचनांमध्ये भविष्याविषयी घोषणा आहे. 17वं वचन वाचूया. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानुयुग असते आणि त्याच्या न्यायपणाचा अनुभव त्यांच्या पुत्रपौत्रांना घडतो. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांवरच केवळ तो दया करणार नाही तर त्यांच्या पुत्रपौत्रांवरही तो दया करेल. नंतर 18 ते 22 वचने वाचूया. म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो. परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे, त्याचे राज्य सर्वांवर आहे. अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जे तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीच नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा. परमेश्वराच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणचे त्याचे अखिल सृष्ट पदार्थ हो, त्याचा धन्यवाद करा. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. श्रोत्यानो, जेव्हा संपूर्ण सृष्टीतील जीवधारी प्राणी, संपूर्ण सृष्टी परमेश्वराचा धन्यवाद करतील तेव्हा ते दृश्य खरोखर फार सुंदर, फार मनोहर असणार आहे. परंतु तोपर्यंत आम्ही परमेश्वराला धन्यवाद देणे, त्याची उपकारस्तुती करणे आवश्यक आहे, अगत्याचे आहे. मला आपणाला विचारू द्या की काय आपण ह्या जिवंत परमेश्वराला जाणता, ओळखता?
काय ख्रिस्ताच्या द्वारे आपला त्याच्याशी संबंध स्थापित झालेला आहे? लक्षात ठेवा श्रोत्यानो, फक्त येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आपण ह्या जिवंत परमेश्वराजवळ येऊ शकता, त्याच्याशी आपला संबंध स्थापित करू शकता. दुसरा कुठलाच मार्ग नाही. जर आपणाला पापांपासून सुटका हवी आहे, पापांची क्षमा आपण प्राप्त करू इच्छिता, तर प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या. आपल्या सर्व पापांची कबुली द्या, पश्चाताप करा आणि म्हणा, प्रभू, आजपासून मी आपलं जीवन तुझ्या हातात देत आहे. तू माझ्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी हो आणि माझ्या जीवनावर तूच नियंत्रण ठेव. श्रोत्यानो, जर अशा प्रकारे आपण आपलं जीवन त्याच्या हातात द्याल, तर तो तुम्हाला आपल्या मार्गावर चालवेल. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. स्तोत्र 100 प्रमाणे आम्ही परमेश्वराची सेवा हर्षाने करावी. आजचा प्रश्न, परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर टिंब 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 असते. ए. थोडी, बी. कमी, सी. विपुल, डी. थोडी फार. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, मनुष्याचे आयुष्य क्षणभंगूर आहे. खरं पाहिलंय तर मानव हा मातीचा आहे. म्हणूनच आम्हा प्रत्येकाला देवाच्या दयेची गरज आहे. आम्हाला केवळ शारीरिकच नव्हे तर आत्मिक आरोग्य देखील हवे आहे. देवाचे प्रेम आणि नीतिमत्व सार्वकालिक आहेत आणि भविष्यातील पिढ्यांपर्यंत पोहोचणारे आहे. प्रियांनो, काय आपण हे जाणले आहे? काय आपल्या जीवनामध्ये सर्व बाबतीत आपण त्याला धन्यवाद देण्यास तयार आहात? आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. आम्ही आमचं आयुष्य मागं वळून पाहतो. आम्हाला तुझे सर्व आशीर्वाद दिसतात. तुझी दया, तुझी कृपा आम्हाला दिसते. आणि म्हणूनच प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये तू आहेस. तुझं अस्तित्व आमच्यामध्ये आहे. म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा. होय प्रभूजी, तुझं चांगुलपण आमच्या जीवनामध्ये तू दिलेलं आहेस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वरा, आम्हाला ठाऊक आहे की आमच्या जीवनामधील प्रत्येक त्रासामध्ये, संकटामध्ये, आजारामध्ये केवळ तूच आम्हाला बाहेर काढू शकतोस. अनंत उपकार तू आमच्यावरती केलेले आहेस. आणि विशेष करून प्रभूजी, जे पाप आमच्यामध्ये होतं त्याच्यामधून तूच आम्हाला बाहेर काढलेलं आहेस. आमची विनंती आहे, आमची प्रार्थना आहे बापा, की अशी तुझी कृपा आमच्यावरती सातत्यानं असू दे. जो तो आम्हाला शारीरिक आरोग्य पुरवतोस, आमची विनंती आहे प्रभूजी की तू आम्हाला आत्मिक आरोग्य देखील द्यावं. आणि म्हणूनच आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावतो. तू आमचा स्वीकार कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. प्रभू तुम्हासह असो.